त्याचं कॉन्क्रीट काय असेल तर बोललेलं अधिक चांगलं आहे ना. कॉन्क्रीटच काही नाही तर बोला कशाला. कॉन्क्रीट येऊ द्या मग बस बोलू आपण त्याच्यावर. प्रश्न असा आहे जसं राजकीय पक्षाने भूमिका घेतलेल्या नाहीत की तुम्ही जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देताय की विरोध करताय, तशा रीतीनं राजू शेट्टीची सुद्धा भूमिका आहे. त्यांनी सुद्धा भूमिका घेतलेली नाही. किंवा जे ज्यांना भेटून आलेले आहेत त्याच्यातल्या काही जणांना ते या विषयाचा गंधही नाहीये. त्याच्यामुळे जो प्रश्न ज्वलंत प्रश्न होतोय महाराष्ट्राचा त्याच्या संदर्भातली जर भूमिका नसेल तर मला असं वाटतं की आउट ऑफ कॉन्टेक्स्ट मग सगळं चाललेलं आहे. ते आउट ऑफ कॉन्टेक्स्ट चाललेलं आहे त्याचा विचार कशाला करा. मला असणारा दुर्दैवाने असणारं त्यांना त्यांच्या आजोबांचा इतिहास माहिती नाही. त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या आजोबाचा इतिहास बघावा आणि नंतर सुप्रिया सुळेंचे जे वारंवार आलेली स्टेटमेंट्स आहेत त्याचं त्यांनी अध्ययन करावं आणि मग बोलावं. ते प्रश्न असा आहे की तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे हे तर पहिल्यांदा जाहीर झालं पाहिजे. प्रत्येक पक्षाची भूमिका काय आहे ती तर सांगावी. ती न सांगता मुख्यमंत्र्यांनी भूमिका घ्यावी. मग तुमचा पक्ष गुंडाळून टाका, गरज नाही त्याची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.